नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच कालच्या व्हिडिओमध्ये जे ॲनालिसिस आपण केलेलं होतं त्याबद्दलही बोलणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. जसं की आपण डिस्कस केलेलं होतं, एक क्रिटिकल लेवलच्या आसपास मार्केट बंद झालेलं होतं. 840 ते 800 हा जो झोन आहे, हा मार्केटने क्रॉस करून त्याच्या खाली क्लोजिंग दिलेली होती. आपण क्लिअर होतो, अपर साईडला हे क्लोज रेझिस्टन्स आपल्याला दिसत होतं. जोपर्यंत याच्यावरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत आपण बाईंगच्या फेवरमध्ये नव्हतो. क्लिअरली मी सांगितलेलं होतं, बाईंगच्या फेवरमध्ये आपण नाही. जिथं कुठं आपल्याला शॉर्ट करण्याची अपॉर्च्युनिटी मिळेल आपण तिथंच मार्केटला शॉर्ट करणार. क्लिअरली आपण इथं बघू शकतो, पहिल्या कॅन्डलनंतर मार्केटने या रेजिस्टन्स झोनच्या वरती क्लोजिंग द्यायला सुरुवात केली, पण एक साइडवेज मोमेंटम देत खूप डीप एक शॉर्ट रेंजमध्ये मार्केट आपल्याला क्लोज करून या रेजिस्टन्सच्या आसपास आपल्याला क्लोज झालेलं दिसतंय. हा रेजिस्टन्स तर काही क्रॉस केलेला नाहीये, बट याच्या आसपास मार्केटने क्लोजिंग दिलेली दिसतीये. ओव्हरऑल जर बघितलं तर एक कम्प्लिटली साइडवेज टू बुलिश असं सेशन आपल्याला बघायला मिळालं. फार जास्त याच्यामध्ये काही मोमेंटम नव्हतं आणि आपल्याला करण्यासारखं काही नव्हतं. तर आता उद्यासाठी निफ्टीची वाटचाल कशी असेल ती आता आपण तीही डिस्कस करणार, पण त्यापूर्वी बँक निफ्टीचं बघून घेऊया. बँक निफ्टी अजून रेंजमध्येच आहे. आपण इथं बघू शकतो, बँक निफ्टीने काही रेंज ब्रेक केलेली नाही आणि एक कम्प्लिटली साइडवेज सेशनच बँक निफ्टीमध्ये आज आपल्याला बघायला मिळालं. तर आता उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे ती आता आपण डिस्कस करूया. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला उद्याची स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. थोडंसं आपण डेटाकडे नजर टाकूया. डेटा काय सांगतोय, तर डेटानुसार जर बघितलं तर 0.99च्या आसपास PCR आलेला आहे निफ्टीचा पुट कॉल रेशो. भरभरून सपोर्ट बनलेले तर दिसत आहेत. 21,900च्या आसपास थोडंसं टसल सुरू आहे कॉल रायटर पुट रायटरमध्ये. ओव्हरऑल एक्सपायरीच्या आधी जर बघितलं तर आपण जर बघितलं ना, इथं एका पॉईंटला कुठं सॅच्युरेशन येत नाही. मी नेहमी बोललेलो, ज्या वेळेला डेटामध्ये एका पॉईंटला सॅच्युरेशन येतं मोस्टली एक्सपायरी किंवा त्याच्या आधीपर्यंतचं जे ते पूर्ण वीकचं मोमेंटम मोस्टली साईडवेज जाताना दिसतं. तर तसं सध्या काही दिसत नाहीये. कालचा जो फॉल आलेला होता, आजच्या थोडंसं मोमेंटमने बऱ्यापैकी इथं सपोर्ट बनलेले आहे आणि मेजर रेजिस्टन्स जर बघितलं तर तो 22,500ला सरकलेला आहे. त्याच्या आधी जर बघितलं तर 22,200. इन बिटवीन जर बघितलं तर मध्ये फक्त ही 900ची लेवल जरा सोडली, इथंही क्लिअरली डॉमिनन्स दिसतोय आपल्याला बायर्सचाच पुट रायटर्सचाच. फक्त मध्ये जरा कुठे सोडलं तर इथं कुठेही आपल्याला स्ट्रॉंगली काही पोझिशन्स बनलेल्या दिसत नाहीये. उद्याच्या दिवशी एक्सपायरी असेल याची बँक निफ्टीची, तर बँक निफ्टीचा डेटा 0.64च्या आसपास आहे. भयंकर ओव्हरसोल्डच्या आसपास गेलेला आहे. याच्यामध्ये म्हणावी तशी परिस्थिती काही चेंज झालेली नाही आहे. सपोर्ट्समध्ये काही वाढ झालेली नाही आहे. जशी कालची परिस्थिती होती सेम तशीच आहे. रेजिस्टन्स 46,000चं लेवल तसंच बनून आहे. फ्रेशली काही इथं चेंजेस आपल्याला काही बघायला मिळाले नाही. निफ्टीचा वन डेचा टाइम फ्रेम काय सांगतोय, तर वन डेचा टाइम फ्रेम एकदा बघूया. वन डेच्या टाइम फ्रेममध्ये आपल्याला काय दिसतंय. वन डेच्या टाइम फ्रेममध्ये मी क्लिअरली बोललेलो होतो की या लेवलच्या खाली जर मार्केट आता क्लोजिंग द्यायला जर चालू करत असेल तर डीप करेक्शन येऊन ह्या लेवल्स ज्या आहेत ना त्या टेस्ट होऊ शकतात असं मी क्लिअरली बोललेलो होतो. पण क्लिअरली आपण इथं बघू शकतो की याच्यावरती सस्टेन केलेलं आहे मार्केटने. हा जो फॉल आलेला आहे याला थोडंसं काउंटर करण्यासाठी ग्रीन कॅन्डल आलेली आहे, बट स्टील अपर साईडला जे रेजिस्टन्स आहे ते अजून इंटॅक्ट आहे. तर हा एक बुल ट्रॅप आहे का, तो असेल तर त्याची शाश्वती आपल्याला कधी येईल ते कधी आपल्याला समजेल. जर बुल ट्रॅप असेल ना मित्रांनो, याचे काही 2-3 पॉईंट्स असतील ते आपण आपल्या वन डेच्या टाइम फ्रेमवरती डिस्कस करूयाच. पण सध्याची परिस्थिती, मार्केटचा ट्रेंड हा इंटॅक्ट आहे किंवा हा सेलिंग जी आहे ती मार्केटने एब्झॉर्ब करून घेतलेली आहे आणि बायर्सने परत कमबॅक केलेलं आहे. हे कधी समजेल, तर उद्याच्या दिवशी जरा स्ट्रॉंगली क्लोजिंग या लेवलच्या आसपास जर मार्केटने कुठं दिली, 22,000 ते 22,100च्या आसपास कुठे जरा देताना जर दिसलं तर बऱ्यापैकी आपण म्हणू शकतो की मार्केटचा ट्रेंड तसाच इंटॅक्ट राहील. ही सेलिंग जी आहे ही सेलिंग जी आहे ती मार्केट स्लोली का होईना एब्झॉर्ब करताय, तशी त्याची सुरुवात झालेली आहे. बिअर ट्रॅप बुल ट्रॅप आपल्याला कधी कन्सिडर करता येईल, तर आज जर बघितलं तुम्ही परिस्थिती तर कालचं थोडं ॲनालाइज करा. आपण एक क्रिटिकल सपोर्ट तोडून रेजिस्टन्सच्या आसपास बंद झालेलो होतो आणि इथे बघू शकतो आपण की आजही रेजिस्टन्सच्या आसपास बंद झालेलो आहे. आज ज्या वेळेला मार्केटने ओपनिंग दिली तर मार्केटने सपोर्ट तोडला नाही. कालच्या सारखंच पॅटर्न आपल्याला आज बघायला मिळत होता. बघा, कालही मार्केटने साईडवेज दिलं, नंतर एक ट्रेंड लाईन फॉलो होत होती, ती ब्रेकडाऊन आला, शार्प फॉल आला. तर ब्रेकडाऊन काही आलेलं नाही आहे, मार्केटने सक्सेसफुली सस्टेन केलेलं आहे. मोस्टली कालचा जरा ब्रेकडाऊन तुम्ही जरा बघितला तर तो जवळपास 2च्या सुमारास आलेला होता, 2 ते 2:20च्या आसपास. आज तशी कुठलीच परिस्थिती कंटिन्युएशनमध्ये बनताना दिसली नाही. जर उद्याच्या दिवशी मार्केट जर गॅपअप ओपन होताना जर दिसत असेल आणि गॅपअप जर चांगलं सस्टेन करत असेल, गॅपअपचं पॅटर्न मी तुम्हाला सांगतो किंवा एक पॅटर्न जे कन्फर्मेशनमध्ये राहील ते अशा प्रकारे आहे. बघा, जर गॅपअप झालं, मार्केटने सुरुवात केली रॅलीला, एक छोटासा डीप येऊन परत कंटिन्युएशनमध्ये गेलं तर
तर समजून घ्या की आता इथं बुल्सचा पूर्ण डॉमिनंट आहे. इथं काही मार्केटला आपण ट्रॅप झालेलं बुल ट्रॅप आपण म्हणू शकत नाही. दुसरी परिस्थिती जर मार्केट गॅप अप ओपन होत असेल आणि जर लो ब्रेक करून जर मार्केट कंटिन्युएशनमध्ये जर जात असेल आणि हा रेजिस्टन्स जर ब्रेक करत असेल, इथे एक चान्स राहील थोडासा सपोर्ट घेण्याचा. पण कंटिन्युएशनमध्ये जात असेल हे रेजिस्टन्स तोडून, तर मग समजून घ्यायचं आहे की सेल ऑफ इथून तगडा दिसणार. प्लस आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, उद्या किंवा परवा म्हणजे 7 तारीख म्हणजे उद्याची तारीख किंवा परवाची तारीख आपल्याला एक ट्रेंडिंग मोमेंटम कुठेतरी बघायला मिळू शकतं. याच्यासाठी तुम्ही तयार राहा. ते कुठलं असेल, बिअर साईड असेल, बुल साईड असेल, ते लेवल जोपर्यंत सर्टन ट्रिगर होत नाही तोपर्यंत सांगता येणार नाही. पण मोस्ट प्रोबेबली मला असं वाटतं आणि डेटाही तसं सांगतोय की एक वन साइडेड मोमेंटम आयदर साईड आपल्याला कुठेतरी बघायला मिळू शकतं. प्रोबेबिलिटी जास्त जर बघायचे जर झाले तर आज जसे सपोर्ट्स बनलेले तर मी बुलिश मोमेंटम मोस्टली एक्सपेक्ट करतोय. मी कालही मी थोडंसं कालच्या सेल ऑफमध्ये बुलिश मोमेंटमच्या मी फेवरमध्ये नव्हतो, मान्य आहे. बट स्टील मी एक गोष्ट आणखीन सांगितलेली होती की मी लेवलला जास्त प्रेफरन्स देईल. तर लेवल्स तशा ट्रिगर झाल्या नाही म्हणून आपण इथं बघू शकतो की आपल्या साईडचा आपण जो प्लॅन करून चालवत होतो तर त्याच्यासाठी आपल्याला एंट्री पॉईंटच मिळाला नाही. तर उद्याच्या दिवशी जर गॅपअपने जर मार्केट ओपन होऊन जर अपर साईडला कंटिन्युएशनमध्ये जर जात असेल तर ह्या लेवलच्या वरती आपण इथं जी ऑलरेडी कालच्या दिवशी जी मार्क केलेली आहे अपर साईडला 21,970ची लेवल, तर याच्यावरती जर निघत असेल तर पहिलं आणि फोरमोस्ट पहिलं टार्गेट आपल्याला 22,150 पर्यंत मिळताना दिसू शकतं. सेकंड टार्गेटसाठी मला मार्केट कुठे जाताना दिसत आहे, तर सेकंड टार्गेटसाठी जर बोलायचं जर झालं तर सेकंड टार्गेट मला दिसतंय ते असेल मग एक परत नवीन ऑल टाईम हाय आणि इंडिकेटरनुसारच जर बघायचं जर झालं तर तो मला दिसतोय 22,250 पर्यंत. तर या लेवलपर्यंत मार्केट कुठेतरी आपल्याला सेकंड टार्गेट प्रोबॅबली देताना दिसू शकतात. तर या दोन्ही लेवलकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. तर या दोन्ही लेवलसाठी आपण उद्या प्रिपेअर्ड राहायचं आहे. कॉल साईडला रेजिस्टन्स लेवल मी तुम्हाला क्लिअरली सांगितलेली, हा कम्प्लीट झोनच रॅदर जरा बोलायचं जर झालं तर 21,970 पासून तर 21,950 हा कम्प्लीट झोन तुम्हाला एक रेजिस्टन्स झोन म्हणून फेस करायला दिसू शकतो. तर उद्यासाठी क्लिअर आहे अपर साईडला आपण कधी प्लॅन आउट करणार. जर मार्केट जर गॅपडाऊन जर ओपन होत असेल आणि या रेजिस्टन्सला जर परत एकदा इथं स्ट्रगल करत असेल तर थोडंसं सेकंड हाफच्या आसपास इथून एकदा परत सेल ऑफ आपल्याला बघायला मिळू शकतो. त्याची प्रोबेबिलिटी जास्त बनताना दिसू शकते. जर गॅपडाऊननेच जर क्लिअरली हे रेजिस्टन्स जर हा जो सपोर्ट आहे हा जर तुटला तर मग त्या केसमध्ये परत एकदा मग 600 ही जी लेवल आहे 21,600ची ही आपल्याला बघायला मिळू शकते. इथपर्यंतचं टार्गेट आपण प्लॅन करू शकतो. तर या लेवलपर्यंत मार्केट आपल्याला जाताना दिसू शकतं. सेकंड टार्गेट असेल 21,448चं, तर या लेवलपर्यंत क्लिअरली मार्केट आपल्याला जाताना दिसू शकतं. या दोन टार्गेटसाठी आपण पुढच्या पोझिशनसाठी ट्राय करू शकतो. बँक निफ्टीबद्दल बोलून घेऊया. बँक निफ्टीमध्ये सेम तीच परिस्थिती आहे. आपण जर इथं बघितलं तर थोडंसं रेजिस्टन्स आपण जवळ घेऊया. रेजिस्टन्स झोन जर बोलायचं जर झालं तर हा कम्प्लीट रेजिस्टन्स झोन डाऊन साईडला 46,050 ते अपर साईडला 46,170 ते 180च्या आसपास हे दोन रेजिस्टन्स झोन आहे. डाऊन साईडला 46,600 अपर 45,600 ते डाऊन साईडला 45,500 हा कम्प्लीट झोन जो आहे याच्या आसपास मार्केट आपल्याला सपोर्ट घेताना दिसू शकतं. अपर साईडला याच्यावरती जर निघालं तर पहिलं टार्गेट आपल्याला येताना दिसेल 46,907च्या आसपास. तर या लेवलसाठी आपण ट्राय करू शकतो. उद्याच्या दिवशी बँक निफ्टी आहे, ट्रेंडिंग मोमेंटम जर आलं तर ते आपल्याला सोडायचं नाही आहे. डाऊन साईडला जर आलं तर इन बिटवीन मध्ये एक थोडंसं टार्गेट आपल्याला बनताना दिसू शकतं 45,100ची लेवल, 45,000 ते 45,100ची लेवल. तर या लेवलच्या आसपास आपण थोडंसं टार्गेट एक्सपेक्ट करू शकतो. फर्स्ट सेकंड टार्गेट ऑलरेडी 44,500ची एक क्रिटिकल लेवल आपल्याला बनताना दिसते. तर ह्या दोन लेवलसाठी आपण ट्राय करू शकतो डाऊन साईडला पुढची पोझिशन. तर अशा प्रकारे सगळ्या प्रोबॅबिलिटी ज्या आहेत त्या आपण डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की तुमचा उद्याचा ट्रेडिंगचा दिवसही चांगलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.